श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि या महिन्याला सुरुवात देखील झालेली आहे. पण या महिन्यामध्ये सत्यनारायणाचे व्रत कशा पद्धतीने करायचं किंवा सत्यनारायण भगवानांना प्रसन्न करण्यासाठी सत्यनारायण व्रत किती संख्येमध्ये करायचं, याचे नियम काय, अटी काय, हे आज आपण संपूर्ण इन डिटेलमध्ये सविस्तर सगळं काही पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला पूजा मांडणी देखील मी करून दाखवलेली आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला या श्रावण महिन्याचं औचित्य साधून आपल्याला 1, 3, 5, 7, 9, 11, 21 किंवा 108 देखील आपण सत्यनारायणाचे व्रत करू शकतो. आता हे व्रत कशा पद्धतीने करायचं आणि कशासाठी करायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे बरं का. कारण काय होतं, आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो. मग ते संकल्पयुक्त असो किंवा असंच आपण दर पौर्णिमेला करत असतो. संकल्पयुक्त असेल तर आपण त्या संकल्पामध्ये बांधलो जातो. म्हणजे संकल्पयुक्त म्हणजे काय, तुम्हाला असं तुम्ही संकल्प घेतला असेल की मी 11 पौर्णिमा किंवा 5 पौर्णिमा किंवा 21 पौर्णिमा सत्यनारायणाचे व्रत करणार आहे. हे झालं संकल्पयुक्त, म्हणजे तुम्ही एवढ्या पौर्णिमा सत्यनारायणचे व्रत करणार आहे. असे देखील भरपूर सेवेकरी आहेत जे फक्त कोणताही संकल्प न घेता दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये सत्यनारायणाचे व्रत करत असतात. पण आता या श्रावण महिन्याचा औचित्य साधून आपल्याला श्रावणातले जेवढे काही दिवस घावतील तेवढ्या दिवसांचा आपल्याला पारायण करायचं आहे. श्रावण महिना संपून पुढे जरी गेला तरी देखील तुम्ही हे व्रत सुरू ठेवू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही 1, 3, 5, 7, 11 जरी केले तर चालतील, 21 चालतील, 51. भरपूर असे सेवेकरी आहेत केंद्रामध्ये जे 108 सत्यनारायणाचे व्रत करतात आणि या श्रावण महिन्यामध्ये हे व्रत जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचं अत्यंत शुभ फळ मिळतं आणि लवकरात लवकर अनुभव देखील येतात. श्रावण महिन्यात आपण भरपूर सेवा करतो, पारायण करतो, व्रत वैकल्य देखील करत असतो. पण भगवान विष्णूंना समर्पित असा हा महिना आणि भगवान महादेवाला देखील हा महिना समर्पित आहे. तर यांच्या आशीर्वादाने आपण सत्यनारायणचं व्रत करायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला तुमच्या इच्छेने तुम्ही किती संकल्पयुक्त, किती सत्यनारायण करणार आहात याचा संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे. संकल्प घेताना अखंड हा शब्द वापरायचा नाही. कशा पद्धतीने संकल्प घ्यायचा हे प्रत्येकाला माहिती आहे. बघा, तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे, तुमची काय इच्छा आहे, किती तुम्ही सत्यनारायणाचे व्रत करणार आहात, 1, 3, 5, 7, 11, 51, 21, 108 ते तुम्ही बोलायचं आहे. आणि फक्त तुम्हाला हे बोलायचं आहे, मी यथाकालीन एवढ्या दिवसाचं सत्यनारायणाचे व्रत करणार आहे. यथाकालीन हा शब्द वापरायचा आहे. कारण काही कारणास्तव, इमर्जन्सीस्तव किंवा आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधन निमित्त तुम्ही गावी जाल तर 1-2 दिवस मिस होतात. तर तुम्ही असं यथाकालीन बोललात तर 1-2 दिवस मिस झाले तरी देखील चालतात. पण अखंड हा जर शब्द वापरला तर आपल्याला कोणताच दिवस स्किप करून चालत नाही. मध्ये आपले पिरियड्स असतात, अचानक मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, काहीही मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, अचानक कोणता तरी कार्यक्रम घरी ठरू शकतो, गावी ठरू शकतो आणि तुम्हाला जावं लागू शकतं. यासाठी आपल्याला यथाकालीन हा शब्द वापरायचा आहे. आता संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणीमध्ये तुम्हाला दिसत असेल 3 सुपाऱ्या मी मांडलेल्या आहेत. आता नागवेलीच्या पानावरती नाही मांडल्या, कारण नागवेलीची पानं अवेलेबल नव्हती. सुपारी तांदळावरती मांडलेली आहे. नागवेलीची पानं घ्यायची जोडीने त्याच्यावरती ठेवायची. 1 कुलदेवतेची, 1 वरुण देवतेची आणि 1 गणपती बाप्पाची, अशा 3 सुपाऱ्या तुम्हाला लागणार आहेत. जास्त काही सुपाऱ्या नाहीत. आता आपण घरी गुरुजींना बोलवल्यानंतर ते खाली 5 सुपाऱ्या मांडतात आणि वरती ताटामध्ये 9 ग्रहाच्या 9 सुपाऱ्या मांडत असतात. पण आपण घरच्या घरी सत्यनारायण करणार आहोत, यासाठी आपण फक्त 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. सुपारीला देखील अभिषेक घालायचा आहे. पाण्याने घाला, पंचामृताने घाला, तुमच्या इच्छेने तुम्ही घालायचा आहे. पंचामृत वगैरे केलं, पाणी घेणार, त्याच्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकायचं आहे आवर्जून. नंतर तुम्हाला कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आंब्याची किंवा तुम्ही नागवेलीची पानं तुम्ही टाकू शकता. त्याच्यावरती ताट ठेवून त्याच्यावरती गहू किंवा तांदूळ ठेवायचा आहे आणि आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यांना देखील त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करायचं आहे. यथाशक्ती काही दक्षिणा असेल ती ताटामध्ये ठेवायची आहे. ही पोथी, सत्यनारायण व्रत कथेची पोथी, तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. आता ही माझ्याकडे जी आहे ती केंद्रातली नाहीये, तर याच्यामध्ये 5 अध्याय असतात. केंद्रामध्ये देखील जी भेटते त्याच्यामध्ये देखील 5 अध्याय असतात.
तुम्हाला जी योग्य वाटेल, जी भेटेल ती तुम्ही घ्यायची आहे. मागे सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे, फोटो देखील लागेल. नसेल तर फक्त कलश स्थापना आणि पुढे 3 सुपाऱ्या ठेवून जरी तुम्ही सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. केळीचा मंडप घालावा असा काही नियम नाही. पहिल्यांदाच करणार असाल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही केळीचा मंडप घालू शकता. नाही घातला तर ज्या पद्धतीने मी मागे आंब्याचे डहाळे ठेवले तसे जरी ठेवले तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आता तुम्ही लगातार 5 दिवस तुम्ही सेवा करणार आहात, तर 5 दिवस तुम्हाला ही पूजा मांडणी अशीच ठेवायची आहे. 5 दिवस रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता आज एक अध्याय वाचते, उद्या एक अध्याय वाचते आणि 5व्या दिवशी 5वा अध्याय वाचते असं नाही करायचं. तुम्हाला 5 दिवस रोजचे जे अध्याय आहेत, 5च्या 5 अध्याय ते वाचायचे आहेत. एका दिवसाचं एक सत्यनारायण कंप्लीट करायचं आहे. रोज तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता रोज सव्वा प्रमाणात घ्यायचं आहे म्हटलं तर किलोच्या प्रमाणात नाही घेता, सव्वा वाटी, छोटी वाटी घ्यायची. सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला रोज शिरा करायचा आहे. पंचामृत थोडंसं करायचं आहे आणि तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे. उपवास नाही केला किंवा केला तरी देखील चालेल, शक्यतो करा. नाही केला तरी देखील चालणार आहे. तुमच्या इच्छेने तुम्ही सगळं काही करायचं आहे. त्याच पद्धतीने आता ही पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला एखादा दिवस बाहेर जायचं आहे तर काय करायचं, तर ती तशीच ठेवू द्यायची. पण ज्यावेळेस तुम्ही माघारी याल, म्हणजेच बघा 1-2 दिवस ठीक आहे, जास्त दिवस नाही, नंतर तुम्हाला त्याच्या खालची नागवेलीची पानं चेंज करायची आहेत, अभिषेक घालायचा आहे. रोजच्या रोज तुम्ही अभिषेक घालून मूर्तीला देखील अभिषेक रोजच्या रोज घालायचा आहे. पूजा मांडणी हलवली रोजच्या रोज म्हणजे उचलायची नाही, फक्त रोज साफसफाई करायला आपल्याला तिथे जी सुकलेली फुलं असतात, पानं असतात, तुळशीची पानं असतात ती बाजूला काढण्यासाठी तुम्ही हलवलं तरी देखील चालणार आहे. तांब्यामध्ये पाणी चेक करत राहायचं आहे. कधी कधी जास्त दिवस आपण 11-21 दिवसाची सेवा करत असू तर पाणी आटण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी देखील चेंज करत राहायचं आहे. रोज ताजी फुलं, फ्रेश फुलं व्हायची आहेत, तीच फुलं ठेवायची नाहीत. फुलं देखील चेंज करायची आहेत. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. पूजा होईपर्यंत दिवा राहिला, नंतर दिवा मालवला तर काही हरकत नाहीये. पूजाच्या टायमिंगला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती चालू असायलाच हवी. तुमच्या भरपूर इच्छा या सेवेने पूर्ण होतात बरं का. आणि याचं उद्यापन तुमचं ज्यावेळेस 11-21 ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं, तांदूळ हातात घेऊन तुमच्या पूजेवरती टाकावं लागतं. त्याच्यासाठी एक मंत्र आहे, तो देखील मंत्र मी तुम्हाला शेवटी सांगते. सगळ्यात अगोदर बघून घ्या की तुम्हाला नियम काय पाळायचे आहेत. आता याच्यामध्ये नियम असे काहीच नाहीये बरं का. आता श्रावण महिना म्हणल्यानंतर मांसाहार सगळे पाळतातच, पण ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करावं लागेल. संकल्पयुक्त तुम्ही सेवा करताय त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल आणि परान्न देखील तुम्हाला पाळावं लागेल. माहेरी गेलात तर माहेरचं अन्न हे परान्न होत नाही. तुम्ही माहेरचं अन्न खाऊ शकता, फक्त बाहेरचं दुसरं कुठलं खायचं नाही. कारण आपण संकल्पयुक्त एखाद्या इच्छेसाठी, एखाद्या चांगलं कार्य संपन्न व्हावं यासाठी आपण ही सेवा करत आहोत. यासाठी एवढं 2 नियम चांगले पाळायचे आहेत. बाकीचं कोणतंच बंधन नाहीये. कांदा लसूण वगैरे असलं काहीच बंधन नाहीये याला. आणि तुम्ही रोज हे झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्राची देखील सेवा करू शकता. व्यंकटेशो वासुदेवं प्रद्युम्नो मितविक्रमः शंखशर्णो अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेवचः जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः. हे संस्कृतमध्ये आहे, तुम्ही हे संस्कृतमध्ये देखील बोलू शकता. तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहेत. तुळशीची पानं देखील तुम्ही अर्पण करायची आहेत. भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचं आहे, त्यांना नमन करायचं आहे, वंदन करायचं आहे, त्यांना ती पानं अर्पण करायची आहे. तुळशीचं अर्चन आपल्याला आवर्जून करायचं आहे. आता तुम्ही हे सगळं झालं, तुम्हाला नियम कळले. माहेरी गेल्यानंतर माघारी आल्यानंतर काय करायचं हे देखील तुम्हाला कळलं असेल. आता या सेवेतून मिळतं काय हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणतीही पूजा बिना उद्देश आपण कधीच करत नाही, बरोबर. असे सेवेकरी असतात त्यांच्या मनामध्ये काही नसतं तरी देखील करतात, पण असे एखादं कार्य असतं कठीण, त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची व्रत वैकल्ये करावी लागतात आणि आपलं कार्य संपन्न करून घ्यावं लागतं. तर काय करायचं आहे बघा, यामुळे आपल्या घरातील दुःख, दरिद्री, संकट, अडचणी, आजारपण सगळ्यातून मुक्तता मिळते. जर तुमच्या घरावरती, तुमच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढतच चाललेला आहे, तो काही कमीच होत नाहीये, तर तुम्ही या व्रतातून तुम्हाला त्या कर्जाच्या डोंगरातून बाहेर पडण्याचा, तुमच्या डोक्यावरचा भार हलका कशा पद्धतीने होईल याचा मार्ग सापडू लागतो. पैसा येण्याचे नवनवीन मार्ग मोकळे होऊ लागतात आणि आपल्याला यातून देखील बाहेर पडता येतं.
खूप सुंदर असे अनुभव येतात, जे दर श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी असे लगातार पारायण करतात किंवा लगातार हे व्रत करतात सत्यनारायणचं. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने सुंदर अनुभव या व्रताचा येतो. त्यामुळे या श्रावण महिन्याचं औचित्य साधून मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते, जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल, जितके दिवस भेटतील किंवा एक जरी दिवस भेटला श्रावणातला, त्या दिवसापासून सुरुवात करा. पुढे गेले तरी देखील चालणार आहे. संपूर्ण चातुर्मासात तुम्ही कधीही करा, किंवा असं नाहीये की श्रावण महिन्यातच करावं. तुम्ही तुमचे सगळे व्रत पुढे जरी गेले तरी देखील चालते, काही हरकत नाही. शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. तुम्ही किती शुद्ध अंतकरणापासून ही सेवा करताय याला अतिशय महत्व आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये. आणि अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे, आणि तुम्हाला आपल्याला अशा पद्धतीने पूजा मांडणी करून हे व्रत करायचं आहे. शेवटी ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तुम्हाला ही उत्तर पूजा आहे, त्या दिवशी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो. यांतु देवगणः सर्व पूजा मादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्धेर्थ पुनरागमनाय च. हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणून आपल्या मांडणीवरती, आपल्या प्रत्येक सुपारीवर, कलशाच्या तिथे आपल्याला ते तांदूळ व्हायचं असतं, म्हणजे ती उत्तर पूजा होते. म्हणजे आपण जी सिद्धी केलेली असते, आपण जे एक प्रकारे म्हणजे प्राण फुंकलेलं असतो तिथे, की मी हे सेवा करते, तर त्याच्यातून आपण ती सिद्धी म्हणजे तिथून ती पूजा मांडणी उत्तर पूजा करतो. त्यामुळे ती हलवायची असते आपल्याला, आणि पाठ थोडा उत्तरेकडे सरकवायचा, आणि आपल्याला ही मांडणी उचलून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही अत्यंत दिव्य अनुभूती देणारं सत्यनारायण व्रत आहे. आणि हे व्रत तुम्ही केल्यानंतर तुमच्या आयुष्यातले 100% मधले 99% प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह झाले हे तुम्हाला देखील समजणार नाही. इतकी सुंदर सेवा नक्कीच आपल्या घरामध्ये रुजू करावी. ही सेवा कोणीही करू शकतं. विधवा करू शकते का, मुलगी करू शकतो का, पुरुष करू शकतो का, अशा कोणत्याही प्रकारच्या कमेंट्स करायच्या नाहीत. कारण ही सेवा प्रत्येक व्यक्ती करू शकतो. लक्षात ठेवा, मुलगी करू शकते, मुलगा, पुरुष, विधवा, सुवासिनी सगळेजण सेवा करू शकतात. देवाची सेवा करायला कोणत्याही रूढी परंपरा, म्हणजे मी विधवा आहे, मी माझा असं आहे, माझं तसं आहे, अजिबात असलं पाळायचं नाही. सेवा मनसोक्त करायची, कारण आपण त्या देवाचीच लेकरं आहोत एवढं लक्षात घ्यायचं आणि ही सेवा करायची. या सेवेतून तुम्हाला 100% अनुभूती येणार म्हणजे येणारच. त्यामुळे नक्कीच हे व्रत करायला चुकून ही विसरू नका. श्रावण महिन्याचं औचित्य साधून खूप सुंदर अशी सेवा आपल्या हातून घडणार आहे, आणि ही सेवा घडल्यानंतर तुम्हाला देखील त्याचा अनुभव चांगलाच मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.